भुसावळ वरणगाव इथं भाजपाचा रास्ता रोको, सरकार बदललं म्हणून विकास कामं थांबली असल्याचा आरोप नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला। भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपालिकेला 25 कोटींचा निधी 24 तासात पाणी पुरवठ्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मंजूर केला होता। या निधीपैकी 2.25 कोटी निधी नगरपालिकेच्या खात्यात जमा झालेला आहे, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानं या योजनेला स्थगिती देण्यात आली। ही योजना थांबली। वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे हे स्थगिती उठवण्यासाठी कोर्टामध्येही गेले। कोर्टानं स्थगिती उठवली, परंतु ही योजना अद्यापही सुरू झाली नाही। म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वरणगाव इथं रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आलं। महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। यामुळे नॅशनल हायवे मार्गावरील वाहतूक 1 तास खोळंबली होती। आंदोलनकर्त्यांना वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले। 19ला या राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांच्या प्रयत्नांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या वरणगाव शहरासाठी 25 कोटीची 24/7 अशा प्रकारची योजना मंजूर करून दिली। त्या योजनेचं टेंडरही झालं, परंतु या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि या वरणगाव शहर विकास विरोधी आघाडीच्या या नगरसेवकांच्या विरोधामुळे वरणगावकरांना 24 तास मिळणारं पाणी आज वर्ष झाले थांबलंय। त्याचे कामाला सुरुवात करा याच्या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आलं। त्या इशारा दिला आम्ही या योजनेचं काम तुम्ही 1 महिन्याच्या आत जर नाही सुरू केलं तर आम्ही जलसमाधी आंदोलन करू। हे सरकार जे आहे हे जनतेचं सरकार नाही आहे, पाण्यात राजकारण करणारं हे सरकार आहे। या सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार निषेध करतो। त्यानंतर वाढीव वीज बिलं जी आली आहे कोरोना काळातली ती माफ झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आज आम्ही इथे केलेली आहे। सरकारला आम्ही इशारा देतोय की तात्काळ जी आमची मागणी आहे 25 कोटीची 24/7 पाणी पुरवठा योजना हे तुम्ही मंजूर करून दिली नाही आहे। हे आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय गिरीश भाऊ महाजनांनी मंजूर करून दिली आहे। त्या योजनेचा पहिल्या टप्प्याचा 2.25 कोटी रुपयाचा निधी हा वरणगाव नगरपालिकेच्या खात्यावरून पडलाय। कामाला का सुरुवात करत नाहीये त्याकरता अंतिम इशारा आहे। आज तुम्ही आम्हाला का पोलीस स्टेशनमध्ये सरकारच्या सत्तेच्या माजावर तुम्ही आम्हाला इथे अटक केली, याचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध त्या माध्यमातून करतो। पण लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत पाणी पुरवठ्याच्या योजनेला इथं सुरुवात केली पाहिजे। माझ्या वरणगाव शहरातले जनता जी आहे 7-7, 8-8 दिवस पाण्यासाठी त्यांना पाणी तिथे मिळत नाहीये, हाल होत आहे माझ्या वरणगावकरांच्या, नागरिकांच्या, माझ्या आया बहिणींचे। त्याकरता मी इथे इशारा देतो। आज आम्ही इथे रस्ता रोको केला। आता इशारा आहे लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत न्यायालयाचा काल निकाल सुद्धा लागलाय, ती न्यायप्रविष्ट बाब निघाली आहे। त्याकरता 1 महिन्याच्या आत पाणी पुरवठा योजनेच्या कामाला इथे सुरुवात करा, अन्यथा आम्ही जोरदार जलसमाधी आंदोलन त्या माध्यमातून करू। सरकार बदललं म्हणून यस या राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, फडणवीस सरकारचं, महाजन साहेबांचं हे सरकार बदललं आणि राजकीय आत्सापोटी 25 कोटी देवेंद्र भाऊंनी इथे मंजूर करून दे वरणगावकरांना 24/7 अशा प्रकारची योजना आहे। त्या योजनेचं पाणी यांनी थांबवलं। महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी भेटले वारंवार की या योजनेच्या कामाला सुरुवात करा। 8 दिवसावर लोकांना पाणी मिळते। या सरकारनं राजकीय आपसापोटी या वरणगावकरांचं पिण्याचं पाणी लांबवलेलं आहे, याचा आम्ही निषेध करतो। 1 महिन्याच्या आत जर तुम्ही पाणी जर कधी कामाला नाही सुरुवात केली तर अजून परत जलसमाधी आंदोलन त्या माध्यमातून आम्ही करू। सुनील राख, SBN मराठी, भुसावळ।